मनपूर्वक आभार. विद्यार्थी क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घेतला जातात, त्याच्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जावा. जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता दिला जातो, तो 25 वर्ष 1 रुपया प्रत्येक दिवशी असा आहे. त्याच्यामध्ये 25 वर्षात काही वाढ झाली नाही, ती आपण वाढ करावी ही विनंती करतो. शालेय पोषण आहारासाठी मध्यवर्ती किचन शेडची योजना राबवावी. विद्यार्थ्यांसाठी मिलीग्रॅम, मिलीलिटर अशी जी माप देऊन शालेय पोषण आहार शिजवला जातोय, ती मोजमापाचं साहित्य आपल्या शाळेत नाहीये, ते प्रशासनाने उपलब्ध करून द्यावं अशा प्रकारची विनंती करतो. वारंवार शालेय पोषण आहाराचं जे ऑडिट केलं जातं ते करण्यात येऊ नये. सर, आता 2 ग्रॅम 2 मिली याचा हिशेब ठेवून कंटाळले आपले शिक्षक, तर त्याचाही कुठंतरी आपण विचार व्हावा. आता बघा ना, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये जर हिशेब मागत असाल तर ते किती अवघड आहे, याचाही आपण विचार करावा. शालेय पोषण आहाराचं ऑडिट 3 वर्षात केलं जातं, ते करण्यात येऊ नये. कारण दरवर्षी आपण प्रधानमंत्री शालेय पोषण आहार विभागाला त्याचं रिपोर्ट हा सादर करतो. पवित्र पोर्टलची दुसरी यादी शिक्षकांची भरतीची असावी अशा प्रकारची विनंती करतो. केंद्र प्रमुखांची पद हे 100% शिक्षकांमधून भरली जावीत अशा प्रकारची आपल्याला नम्र विनंती करतो. प्रौढ शिक्षणची योजना राबवली जाते, त्याच्यासाठी शिक्षकांना न झुकता जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांचा उपयोग करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. सर, संच मान्यता 2023-24 मध्ये म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थी संख्या आहे, परंतु त्यांची आधार कार्ड नाही. एक जरी विद्यार्थी कमी पडला आधार कार्ड व्हॅलिडचा, तरी शिक्षक अतिरिक्त ठरवला गेलाय. हे खूप मोठ्याने पूर्ण बाब आहे. त्याच्यामुळे मग 23-23 ची संच मान्यता वर जे आपण शिक्षकांच्या बदल्या करणार आहोत ते न करता आता हे जे शैक्षणिक वर्ष चालू आहे 24-25 याची संच मान्यता करावी आणि त्याच्यानंतरच शिक्षकांच्या अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या कराव्या अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. संच मान्यतेसाठी 2023 पूर्वीचे जे निकष होते ते निकष तेच कायम ठेवावेत, नवीन जे निकष आहेत ते रद्द करावेत अशा प्रकारची मी आपणास विनंती करतो. 1 स्टेट 1 एज्युकेशन पॉलिसी आपल्या राज्यात असावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. 24 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या सर्व शिक्षकांना निवड श्रेणी देण्यात यावी अशा प्रकारची ही आपल्याला विनंती आहे. आणि जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, तालुक्यामध्ये शिक्षण विभागाचे कार्यक्रम असताना सावित्रीबाई फुलेंचा प्रतिमेचं पूजन व्हावं, पूजन करण्यात यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. प्रौढ शिक्षणच्या संदर्भात जे आपल्या शिक्षकांना पुन्हा पुन्हा राबवलं जातंय ते न करता सुशिक्षित बेरोजगारांचा आधार घ्यावा अशा प्रकारची मी विनंती करतो. गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणासाठी सर्व राज्यातील वरिष्ठ अधिकारी आणि स्वतः मंत्री महोदय आपण खूप वेळ दिला, त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.